नाशिकमध्ये पुन्हा एकदा एका भोंदूबाबाचा प्रताप समोर आलेला आहे। महेशगिरी असं या भोंदूबाबाचं नाव आहे आणि या भोंदूबाबाने देखील अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार समोर आलेली आहे। ही तक्रारदार महिला आहे, ज्या तक्रारदार महिलेने महेशगिरी महाराज जो आहे त्याच्या विरोधात तक्रार केलेली आहे। ही तक्रार नेमकी काय आहे हे तिच्याकडनं जाणून घेऊया। नेमकं तुमच्याबरोबर काय घडलेलं होतं आणि हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे, या बाबाची आणि तुमची ओळख कुठे झाली आणि काय आता तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार दिली? निफाड तालुक्यातील खडकधारणगाव मधला हा प्रकार आहे। त्यांचा मठ प्रति गाणगापूर अशा नावाने प्रसिद्ध आहे धारणगावमध्ये आणि तिथले जे मठाधिकारी त्यांचं नाव महेशगिरी महाराज आहे। तर माझी ओळख तिथं अशा निमित्ताने झाली की जे गाणगापूरचं मोठं गाणगापूरमधलं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये म्हणजे जे नृसिंह सरस्वती महाराज आपण म्हणतो की दत्त महाराज त्यांची पूजा वगैरे करतो। तर आमचं ऑलरेडी ते गुरु आम्ही मांडलेले घरामध्ये आणि दर गुरुपौर्णिमा जी येते त्याला आम्ही गाणगापूरला दर्शनाला जात असतो। तर त्या दिवशी असं झालं की गुरुपौर्णिमेमुळे म्हटलं की आपण पप्पा म्हणे की त्यांनी जे आम्ही इन्स्टावरती त्यांचे व्हायरल व्हिडिओ झाले होते की इथे प्रति गाणगापूर, त्याच्यानंतर त्याचं जे पापविनाशी तीर्थ आहे जसं गाणगापूरला अष्टतीर्थ आहे तसं इथं पण त्यांनी पापविनाशी कुंड म्हणून त्याचं तयार केलेलं। तर हेच बघण्यासाठी की गुरुपौर्णिमेला एवढं लांब जायचं कर्नाटकाला, तर आपण आपल्या इथं पण आहे एक व्हायरल होत आहे ते व्हिडिओ, तर म्हणून आम्ही गेलो होतो बघायला। तर ज्या दिवशी आम्ही तिथं गेल्यानंतर बघितलं की जी 12ची आरती होती त्या आरतीच्या वेळेस भरपूर महिलांना संचार झाले, म्हणजे की जसं आपण गाणगापूरचे व्हिडिओ बघतो सेम त्याच पद्धतीने आम्हाला तिथं दिसलं। त्याच्यानंतर म्हणजे माझे घरचे आई वडील वगैरे त्यांना विश्वास बसला की हा बाबा काहीतरी आहे देवी चमत्कार वगैरे। तर मग ते बघितल्यानंतर आम्हाला लगेच आम्ही गेलो नाही। गुरुवारचा त्याचा दरबार असतो, तर गुरुवारचा दरबार म्हटलं तर गुरुवारी जायचं होतं आणि आमच्या घरी माझ्या पप्पांना पण 15 ऑगस्टला सगळ्यांना सुट्टी असते म्हणून आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी 2024मध्ये त्या मठाच्या तिथे गेलो। तर तिथे गेल्यानंतर त्यांचं जे 12ची आरती झाली, प्रसाद वाटप झाला, सगळं झाल्यानंतर त्यांची आमची भेट झाली महेशगिरी बाबाची आणि आमची। तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला केबिनमध्ये बोलवलं पाठीमागे आणि माझ्या इथे असं हात ठेवला, म्हणजे मग त्यांनी सांगितलं की हिची पण चिडचिड होते, आमचे पण वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, तर हिचं काय असेल ते बघा बुवा तुम्ही। तर मग त्यांनी मला असं बसवलं समोर खाली आणि असा हात ठेवला। तर थोडा वेळ थांबले आणि नंतर माझ्या घरच्यांना सांगितलं की हिला बाहेरच्या करणी बाधेचा प्रकार आहे बुवा असं, आणि तो माझ्या स्थानावरच नीट होईल, तर तुम्ही 4 गुरुवारी इथे खेटी करा, या बुवा 4 गुरुवार। आणि मग आम्ही पण ना 4 गुरुवार, तर तिथे प्रोसेस अशी होती की त्या पापविनाशी कुंडात तो आंघोळ करायला लावायचा आणि आंघोळ झाल्यानंतर तिथलं जे औदुंबराचं झाड आहे त्या औदुंबराच्या झाडाला ओल्या कपडे घालूनच प्रदक्षिणा मारायची आणि आपल्या मनात काही प्रश्न असेल तो त्याला विचारण्यासाठी सगळ्या भक्तांना 200 रुपयाची पावतीने सगळ्या भक्तांकडनं 200-200 रुपये घेऊन पावत्या वगैरे द्यायचा। मग सगळे लाईन लागायची प्रश्न विचारण्यासाठी। ती लाईन झाली की ज्यांनी ज्यांनी अन्नदानासाठी पैसे गोळा करायचे त्यांची लिस्ट घ्यायचा, त्यांचे पैसे गोळा करायचे आणि ज्यांनी जे हे असं कोरडं शिदा असतात म्हणजे गहू तांदूळ वगैरे ते जमा वेगळं करणार। तर असं आम्ही 4 गुरुवार तर ते केलंच। त्याच्यानंतर ह्या 4 गुरुवारमध्ये त्याची आणि माझ्या घरच्यांची जी बॉन्डिंग आहे ती व्यवस्थित होती आणि नंतर त्याने एकदा मला बोललं की म्हणे तुझी बर्थडेट वगैरे अजून काही प्रॉब्लेम असेल तर मी तुला सांगेल, तुझी बर्थडेट ते मला तुझा नंबर कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअपला सेंड कर, म्हणून मी व्हॉट्सअपला ते सेंड केलं। तर मग तो मला मेसेज वगैरे करायला लागला की नॉर्मल तू जेवली का नाही वगैरे, झोपली। त्यावेळेसच मला वाटलं होतं की अरे हा बाबा असून असे मेसेज का बरं करतो, म्हणजे माझ्या मनात ही गोष्ट आली होती आणि त्यावेळेस ते मेसेज पण होते माझ्याकडे, कॉल रेकॉर्डिंग पण होत्या। मी घरी सांगणार पण कसं आहे ना, प्रत्येक आता खूप जणांना प्रश्न पडतो हिला एवढं माहितीच होतं, कारण मी कमेंट पण वाचल्या माझ्या काही व्हिडिओला की हिला एवढं माहितीच होतं मग ही गेली का। त्याचं उत्तर माझं असं आहे की मला समजत होतं, कधी कधी कसं असतं माहिती का, जे खेड्यातले लोक असतात ज्यांना ऑलरेडी आपली यंग जनरेशन आहे आपण समजू शकतो, पण कधी कधी ना आम्ही पण खेड्यागावातून बिलॉंग करतो, तिथे माझ्या कधी ना आपल्याला घरच्यांचा पण विचार करावा लागतो मनाचा। तर त्यांचं आणि बाबाचं कॉन्टॅक्ट, आणि कसं आहे ना मी जर एखादी गोष्ट सांगितली ना का नाही हे खोटं आहे तर आपल्या आईवडिलांना लवकर ते खरं वाटत नाही, ही हिच्या मनाने सांगते बाबाचं हिने ऐकायला पाहिजे।
तर मी त्यांचं मन दुखवू शकत नव्हतं, त्याच्यामुळे मी त्याच्याशी बोलायची की ठीक आहे. तर त्याने असं सांगितलं माझ्या घरच्यांना की हिला एकांतात मला हिच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहे. आणि त्याने मला बोलता बोलता हे पण सांगितलं होतं की तू एकदम स्पष्ट बोलती बुवा, माझा अजून एक पुण्याला मठ आहे, तो मठ तू सांभाळ, इकडचा मी सांभाळतो आणि आपण असं कार्य करू बा लोकांचं वगैरे. कारण तो अध्यात्माची आवड मला पण होती, मी पण दत्तगुरूंना मानते. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी मला पंचवटीला भेटायला बोलवल्यानंतर मला हेच सांगण्यात आलं की मला तुझ्याशी बोलायचं आहे. हेच माझ्या डोक्यात पण होतं आणि घरच्यांची आणि त्याचे आमचे 4 गुरुवारी नीट बॉन्डिंग झाल्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवून तिथे. काही लोकांचं असं म्हणणं आहे का मग तू काय झोपेत होती का, तू गेली कशी. पुढे काय घडलं पण मग नेमकं काय झालं? त्याच्यानंतर मग त्यांनी त्याच्या त्या गाडीमध्ये प्रायव्हेट गाडी त्याची, त्या गाडीमध्ये मला म्हणे की आपण एकांतात जाऊन बोलू. आणि त्या दिवशी पाऊस पण चालू होता. त्याने मला नेलं त्र्यंबक रोडला ह्या साईडला लॉज होता. आधी मला माहीत नाही ते लॉज, कारण ते एकदम साधं होतं, त्याच्यामुळे मला काही कळलं नाही की ते लॉज आहे का काय. तिथे गेल्यानंतर जेव्हा गाडी थांबली त्याने मला आतमध्ये नेलं, तेव्हा मला कळलं की ते रूम आहे बुवा असं. आणि त्याच्यानंतर त्याने जे माझ्यावर अत्याचार केले, ठीक आहे मला ते समजत होतं सगळं घडतंय माझ्याबरोबर, पण तो माणूस अशा राक्षस वृत्तीचा आहे ना की मला त्याच्याबरोबर नाही प्रतिकार करता आला. मला नाही आवाज, मला तिथे नाही, कारण तो धमक्या पण मला देत होता, तू मला किती पण ओरड, किती पण गाग, तू माझं काहीच करू शकत नाही. अक्षरशः म्हणजे इतकी भीती राहते ना का आता आपला जीव घेतो की काय, इतक्या पद्धतीचं. मग तिथं हेडेक झालं होतं मला. तिथून जेव्हा मी कसं तरी आम्ही बाहेर निघाले आणि त्याच्या गाडीत गपचूप, म्हणजे इतकं ब्रोद्रेशन होतं की गपचूप बसून राहावं लागलं, कारण जीवाची. मला पण एक छोटं बाळ आहे, मला नाही बोलता आलं खरं सांगायचं तर. तिथून उतरल्यानंतर पहिला कॉल केला असेल तर तो मी माझ्या मिस्टरांना केला की कसं आहे करा मला तुम्ही. तर त्याने मला पावसात उतरून दिलेलं. माझे मिस्टर तिथं आले कशी तरी गाडी ॲडजस्ट करून, त्यावेळेस ते मला तिथून घेऊन गेले. तेव्हा मी त्यांना ही सगळी स्टोरी सांगितली की माझ्यासोबत असं झालं. आणि एवढंच नाही, मी माझ्या घरच्यांना पण सांगण्याचा प्रयत्न केला. पण कसं आहे ना, इज्जत जाणं किंवा लोकांमध्ये या सगळ्या गोष्टी होणं, एवढं माझ्या होणाऱ्या सासरी पण मी सांगितले बघ, ते पण इथं म्हणजे त्यांच्या घरी पण सांगितलं. त्यांनी मला हे म्हणून नाकारलं की ही मुलगी ऑलरेडी एका बाबाने, नको बाबा हिच्याशी लग्न नको करू. त्यावेळेस आम्ही दोघं अंगाच्या कपड्यावरती घराच्या बाहेर पडलेलो ह्या बाबामुळे, एवढी सिच्युएशन आम्ही क्रिएट करून. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा इथे नाशिकमध्ये आलो तर आम्ही आडगावच्या ठिकाणी राहायचो, तिथे आडगाव पोलीस स्टेशनला पण गेलेले मी तक्रार नोंदवण्यासाठी. त्यांनी तक्रार नोंदवण्याच्या आधीच मला सजेशन केलं की तो बाबा इथल्या हद्दीचा नाही आहे, आम्ही तुझी तक्रार नाही नोंदवू शकत, तू दिंडोरीला जा. आम्ही चालत, आमच्याकडे ना गाडी वगैरे, त्या कंडिशनमध्ये असं होतं ना की नव्हते मी जाऊ शकत, इकडे तिकडे धावपळ नव्हती करू शकत. माझ्याकडे त्यावेळेस पुरावे होते, ते पुरावे घेऊन मी दिंडोरीला गेले, कारण मी तिकडे राहायची. दिंडोरी पोलीस स्टेशनला मी सगळे मेसेज दाखवले. त्यांनी मला एकच उत्तर दिलं, तू पण त्याच्याशी हाय बाय करते, याचा अर्थ तू पण त्याला सामील होती, कशाला दाखवते, म्हणे काही होणार नाही आणि इथे तुझा गुन्हा नोंदला जाणार नाही. त्याच्यानंतर इतकं हेडेक झालं की मी ह्या गोष्टीवर घेतलाच नाही परत निर्णय. कारण कसं आहे की पूर्ण मी बघितलं होतं की सगळे नाशिकमधले मोठे मोठे डॉक्टर असे कोण नावं की त्यांचा त्या बाबावर प्रभाव होता आणि त्याच्यावर म्हणजे तुझाही प्रभाव त्या लोकांचा पडला, असे कोण लोक त्या बाबाशी संबंधित होते राजकारण? कारण मी त्याच्या स्थानावरती भरपूर पोलीस लोक वगैरे, IPS वगैरे येताना बघितलेले. आणि दुसरं कसं, जसं की नाशिकमधले मोठमोठे डॉक्टर, जसे की धर्माधिकारी वगैरे, जे साईबाबा हॉस्पिटलचे मोठे डॉक्टर आहे ते डॉक्टर, परत आडगावचे महिला मंडळ, हे, आणि अजून असं भरपूर लोक. राजकारणी कोण होते महत्त्वाचे त्याच्यामध्ये? राजकारणाचं मला माहित नाही, पण जे बजरंग काय म्हणतात, हा बजरंग दलच्या ते कोणीतरी होते. त्याच्यानंतर त्यांचा जो मठाचा हे ना, ते बाबा कोण होते, ते काहीतरी केलेलं, त्यांचं नाव मला आठवत नाही, पण बजरंग दलाचे पण ते कोणीतरी होते. आणि एवढं मोठं पाठबळ असताना, आणि पहिली गोष्ट, आपण पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा एखादी स्त्री जाते तर तिला पाठिंबा देण्याची जी पोलिसांची पद्धत मी बघितली ना, त्याच्यामुळे मी मागे सरसवली. आणि खरं तर मी तुम्हाला कालचा पण प्रसंग सांगते. आम्ही लासलगावला गेलो ना, तर आम्हाला अक्षरशः आम्ही सकाळच्या उपाशी तापाशी तिथे गेलेलो. ठीक आहे, मला तक्रार नोंदवायला वेळ लागते, टायपिंगला वेळ लागते, आम्ही संध्याकाळपर्यंत थांबलो, उपाशी तापाशी थांबलो, तिथं थांबलो. तर आमची तक्रार नोंदवून घेतलं, तक्रार म्हणजे त्याच्यावरती साईडने घेतलं, फक्त टायपिंग करून घेतलं, सगळं लिहून घेतलं. आणि ते गुन्हा नोंदवायसाठी आम्हाला म्हणे उद्या या. तर जी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तर त्यांच्यामुळे आणि पत्रकारांमुळे आज हे, कारण खरं तर मी पत्रकारांचे आभार मानते आणि ह्या समितीचे आभार मानते की यांनी एक सपोर्ट केल्यामुळे हे कुठंतरी लोकांच्या समोर आलं.
जर इथं साधारण स्त्री आवाज उठवतात पण त्यांचा आवाजच समाजापर्यंत पोहोचू दिला जात नाही. आणि यांनी जेव्हा आम्ही रात्री 12 वाजता या समितीने SP साहेबांना फोन केला, त्याच्यानंतर त्यांनी आमची तक्रार नोंदवून घेतली आणि सकाळी पहाटे 3 वाजता सह्या घेतल्या, त्यावेळेस आमची तक्रार नोंदवली. आम्ही 5 वाजता आमच्या घरी आलो आणि आत्ता पंचनामाचा वेळ आम्हाला 9 वाजता दिलेली, आता वाजता 1 आणि अजून पण पोलीस आलेले नाही आहे. हा कोणता कायदा आहे असं मला. काय मागणी आहे आता? माझी हीच मागणी तर ही आहे सगळ्यात पहिले की खूप मुलींवर हा अन्याय झाला आहे. मी त्या मुलीशी तिथं पण बोललेली आहे. खूप मुली याच्यामुळे घाबरतात की त्यांच्या पाठीशी कोणी राहत नाही. तर मला माझी अशी विनंती सगळ्या महिलांना पहिले की ज्यांच्यावर जे त्या बाबाच्या स्थळावर गेलं होतं, ज्या महिलांवर ही अत्याचार झाला आहे त्या महिलांनी पुढं यावं, त्या महिलांनी हे सगळं सांगावं, जगासमोर आणावं, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि त्या बाबाला लवकर, कारण आम्ही रात्री सांगत होतो त्यांना अटक करा, त्यांना केली नाही. आता असं ऐकण्यात येते की तो बाबा फरार आहे. तो बाबा फरार आहे तर मग करत काय होते पोलीस? आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही त्यांना अरेस्ट करा, नाही केलं का म्हणे मॅडम तुम्ही पुरावा द्या. पुरावा, मग तो जर खरा गुन्हेगार नसता तर तो पळाला का असता, असं माझं म्हणणं आहे मीडियाला. तो पळालाय, तो फरार झाला, त्याला बघा तुम्ही काय करायचं, त्याला तुम्ही आणा, त्याला विचारा. आणि मी असं नाही ना की मी सांगते CCTV फुटेज होते, मी त्याच्या केबिलमधले फुटेज आहे, मी त्याच्या स्थळावर गेलेले, मी त्या जागेचं सांगायला तयार आहे ना. तर मला उत्तर असे मिळतं मॅडम 2 वर्षाचे फुटेज आता उपलब्ध नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे. मग मी नेमका पुरावा काय देऊ? आज मी माझं घरदार सोडून, माझा संसार पाणी सोडून, आज फक्त माझ्या नवऱ्याची मला साथ आहे ना, म्हणून मी आज आली आहे मीडियासमोर. कारण माझ्या नवऱ्याची मला भक्कम साथ आहे की ठीक आहे तू लढ तुझ्या, कारण जे मेसेज तो मला करायचे ते मी माझ्या मिस्टरांना दाखवले होते. आज कुठेतरी एक विश्वास म्हणून आले, मी काय असं उठसूट म्हणून काही पण सांगते. काही लोकांनी अशा पण कमेंट केल्या की पैसे मिळाले नसल. तुम्ही ना माझं बँक बॅलन्स चेक करा, माझा रेकॉर्ड चेक करा, खरंच किती जणांकडून पैसे घेतले, सत्य परिस्थिती जाणा आणि मग बिंदास बोला. मी पण बोलायला तयार आहे. आपण बघतोय या पीडिता होत्या ज्यांनी ही सगळी आपबीती जी आहे ती सांगितलेली आहे. आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आहे. नेमकं तुम्ही हे सगळं प्रकरण उजेडात आणलं, असा या बाबाला कोणाचा पाठबळ होतं, कोणाचा राजाश्रय होता, कोणते नेते त्या बाबाला पाठीशी घालत होते असं या सगळ्या प्रकरणामध्ये, आणि म्हणून तो हे सगळं धाडस करत होता? नाशिकच्या भोंदू खरात याच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक भोंदूगिरीचे प्रकार उघडकीस आले आणि महिला अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या. तर या घटनांमध्ये महिला स्वतः पुढे आलेल्या आहेत, कारण त्यांना मानसिक आणि पाठबळ देण्याचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत. त्याच्यामुळे ही महिला आमच्याकडे आली, आम्ही तिची तक्रार नोंदवली आणि त्याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई अशी मागणी आम्ही केली आहे. कारण हा जो भोंदू आहे तो दैवी चमत्काराचा दावा करत होता आणि तो दावा करूनच त्यांनी या महिलेवर अत्याचार केले होते. आता या निमित्ताने आमची जी मागणी जी आहेत का याच्या मागे जे असलेले लोक असतील, ते ट्रस्टी असेल, त्यांना सहआरोपी करावं. त्याचप्रमाणे याच्या मागे जे राजकारणी लोक आहेत त्याला पाठिंबा आहेत, ते राजकारणी लोक सगळ्यांना माहीत आहे. या नाशिक जिल्ह्यामध्ये ते मी मीडियाला क्लिप पण दिलेले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये शासकीय निधी मिळवून देण्यामध्ये कोणते राजकीय नेते आहेत सांगा ना तुम्ही, म्हणजे तुमच्याकडे काय पुरावे तुम्ही नावं घेताय? नाही, आमच्याकडे अजून माहिती आम्ही गोळा करतोय, पण जे सोशल मीडियामध्ये जे मिळत आहेत त्याच्यामुळे नाशिकचे काही राजकीय नेते त्याच्याकडे जात होते. निवडणूक प्रचारामध्ये हा बाबा त्यांच्यामध्ये सामील झालेला होता, असे चित्रफित पण आपल्याला सामील मिळत आहेत. तर मला वाटतं पोलिसांनी याची चौकशी करावी आणि तुम्ही पण त्यांना प्रश्न विचारू अशी विनंती आहे त्यानिमित्ताने मी करत आहोत. आपण बघतोय हे कृष्णा चांदगुडे होते, त्यांनी हे सगळं प्रकरण उघडकीस आणलेलं होतं. या पीडिता देखील होत्या आणि त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाची आपबीती सांगितली. नाशिकमध्ये घडलेलं हे प्रकरण, अर्थात अशोक खरात याचं प्रकरण जेव्हा उजेडात आलं त्यानंतर नाशिकमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात असे अनेक घटना, अनेक बाबी ज्या आहेत त्या आता समोर येत आहेत. त्यामुळे या भोंदू महेशगिरीवर देखील कारवाई करावी, त्याला देखील अटक करावी अशी मागणी या पीडितीने केलेली आहे. मात्र पोलिसांकडनं तिची तक्रार घेण्यासाठी झालेला डिले असेल किंवा तिच्यावरती वारंवार पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ का आली, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जातात. या सगळ्या प्रकरणामध्ये आता काय कारवाई होती हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.